आज आपण की नाही अगदी पटकन होणारी लापसी बनवणार आहोत गुळाची। कुकरच्या अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ही लापसी तयार होते। कुठल्याही भांड्यांचा पसारा न करता आतून एकदम मऊसूत आणि एकदम मोकळी अशी ही आपण गव्हाची लापसी बनवणार आहोत। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। तर लापसी बनवण्यासाठी इथे बघा मी घेतलेला आहे लापशीचा रवा। हा रवा मी डीमार्टवरून घेतलेला आहे। तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये कुठेही मिळून जाईल। तर आपण कुकरमध्ये ही लापशी बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। आता की नाही यामध्ये तूप घालणार आहे मी अर्धी वाटी। तूप थोडंसं जास्त घालायचं आहे। तूप छान गरम झालं की यामध्ये 2 लवंग आणि छोटा एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। यानी लापशीला फ्लेवर खूप छान येतो। आता लगेच त्या तुपामध्ये की नाही मी इथं सुकं खोबरं थोडेसे असे काप करून घेतलेले आहेत बघा उभे बारीक। ते पण तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घाला, खूप छान लागतं ते पण। याला की नाही आता छान असं आपण भाजून घेणार आहोत खोबऱ्याला। खोबरं भाजून झालं की थोडेसे काजू बदाम बारीक काप करून घेतलेले आहेत ते पण घालून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता यामध्ये। काजू बदाम आणि खोबरं आपल्याला छान तुपामध्ये कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मस्त असं छान असा कलर आलेला आहे। हे आपलं ड्रायफ्रूट्स भाजून तयार झालेले आहेत। आता इथं 1 वाटी लापशीचा रवा जो आहे ना तो मी तुपामध्ये भाजून घेणार आहे। तुमच्या गरजेनुसार तुम्ही रवा कमी जास्त घेऊ शकता। इथं मी वाटीचं प्रमाण दिलेलं आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे मी। रवाही आपल्याला छान 2 ते 3 मिनिटं मस्त असं तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजून होतोय तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूयात। ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे ना त्याच वाटीने 3 वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला। 1 वाटी रवा असेल ना तर 3 वाटी पाणी ठेवायचं आहे गरम करायला। 3 वाटी पाणी आपल्याला लागणार आहे। एका बाजूला लापशीचा रवा भाजून घेते मी आणि दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवलेला आहे। आपला रवा छान भाजून तयार झालेला आहे लापशीचा। यामध्ये 1 चमचा खसखस आणि थोडी वेलची पावडर घातलेली आहे मी। हे छान मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं जायफळ घालायचं आहे। याचाही वास खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते। थोडंसं किसून घालते जायफळ, खूप जास्त घालायचं नाहीये। आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत। इथं बारीक चिरून गूळ घेतलेला आहे मी। तर ज्या वाटीने आपण लापशीचा रवा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने 1 वाटी गूळ घातलेला आहे मी। बारीक चिरून घेतलेला आहे गूळ। तुम्हाला जर थोडंफार गोड जास्त लागत असेल तर तुम्ही थोडासा गूळ आणखी ॲड करू शकता। पण हे जे प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट प्रमाण आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला। 1-2 मिनिटं याला छान परतून घ्यायचं आहे। अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे। कुकरच्या अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ही लापशी तयार होते। चिमूटभर मीठ घातलेलं आहे। गोडाचा पदार्थ करतोय म्हणून अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, खूप जास्त घालायचं नाही। छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता एका बाजूला आपलं पाणीही गरम झालेलं आहे। गरम झालेलं सगळं पाणी आपल्याला की नाही यामध्ये घालून घ्यायचं आहे। 3 वाटी पाणी गरम करून घेतलेलं होतं मी। पूर्ण सगळं 3 वाटी पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे। हे जे पाण्याचं प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे। खूप जास्तही होणार नाही आणि खूप कमी होणार नाही। अगदी परफेक्ट अशी एकदम मऊसूद आपली लापशी शिजून तयार होते। लापशीमध्ये की नाही गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही। पाणी गरम करूनच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। हे छान असं मिक्स करून घेणार आहे आता मी। एक उकळी आली की आता लगेच आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत। उकळी येऊ द्यायची आणि मगच झाकण लावायचं आहे। आणि मीडियम गॅसवरती की नाही आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। गॅस मीडियम ठेवायचा आहे, बारीकही नाही ठेवायचा आणि फुलही नाही ठेवायचा। मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। पूर्ण वाफ जाऊ द्यायची आपल्याला कुकरची। बघू शकता तुम्ही खूप छान अशी आपली ही लापशी तयार झालेली आहे। अगदी परफेक्ट अशी, खूप जास्त पाणीही झालेलं नाही आहे आणि खूप जास्त ड्राय पण झालेलं नाही आहे। परफेक्ट अशी ही लापशी तयार झालेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी एकदम मऊसूत आपली ही लापशी तयार झालेली आहे। एकदम मऊ शिजलेली आहे आणि एकदम मोकळी झालेली आहे। परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे मी। तर एकदा नक्की बनवून बघा। अगदी काही मिनिटांमध्येच ही लापशी तयार होते। तर नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।